नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनल सिद्धा ग्राफिक्सवरील. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा, कारण जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल. तर ओके मित्रांनो, आपण बड्डे बॅनर डिझाईनवर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आजचे बॅनर डिझाईनचे जे काही मटेरियल यूज केले आहे ते सर्व झिप फाईल आणि PLP फाईलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. आणि त्या झिप फाईलला आणि PLP फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण दिसू शकतो, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. आणि बॅनर एडिटिंग आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आजच्या बॅनर डिझाईनला सुरुवात करूया. तर आजच्या बॅनर डिझाईनला मित्रांनो 3 ॲपची गरज पडणार आहे. एक आहे पिक्सल लॅब, आणि एक आहे इंडियन फॉन्ट कन्वर्ट, आणि एक आहे पिक्सार्ट. हे पिक्सार्ट मी माझ्याजवळ मोड एपिक आहे, हे तुम्हाला ॲप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर ओके मित्रांनो, इथे तुम्हाला पहिल्यांदा पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. इथे ओपन झाल्यानंतर खाली प्लसवर क्लिक करून इथे एडिट अ फोटो क्लिक करायचा आहे. इथे तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुमचे जे काही मटेरियल ठेवले आहे तुम्ही फोल्डर ओपन करायचा आहे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड सिलेक्ट करून ओपन करायचं आहे. तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. बॅकग्राऊंड आल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे. इथे तुम्हाला जो तुमचा फोटो आहे, ज्याचा बड्डे आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे. तर खाली इथे ॲडवर फोटो क्लिक करायचं. ज्या फोल्डरमध्ये तुमचा जो इमेज आहे तो इमेज घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे तो इमेज आहे. दुसरा पण फोटो ॲड करायचा होता, अशा प्रकारे तो ॲड करायचा. त्या वरती ॲडवर क्लिक करून अशा प्रकारे तो जो आपला फोटो आहे तर तो मोठा करून तुम्हाला खाली रिमूव्ह जो ऑप्शन आहे यावर क्लिक करून रिमूव्ह बॅकग्राऊंड यावर क्लिक करायचं आहे. इथे इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आहे. रिमूव्ह झाल्यानंतर वरती इरेज ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ते तुम्ही वाढवून घ्यायची. अशा प्रकारे 70-80पर्यंत नेऊन जाताना आणि खालची हार्डनेस आहे थोडंसं कमी करून टाकायचे 50पर्यंत. तर अशा प्रकारे केल्यानंतर इथे अशा प्रकारे तो इरेज करून टाकायचा मित्रांनो. अशा हाताने ब्रशप्रमाणे इरेज साईज थोडीशी कमी करून टाकायची ना, बरोबर तुम्ही इरेज करून टाकायचं. अशा प्रकारे इरेज झाल्यानंतर मित्रांनो वरती ती इमेजवर क्लिक करायचं. इमेजवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वरती इमेज न्यायचा. वरती इमेज नेल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून इथे तुम्हाला ब्लेंडचं ऑप्शन मिळून जाईल. अशा ब्लेंडवर क्लिक करून तुम्हाला स्क्रोल डाऊन करून ओव्हरलेवर क्लिक करून टाकायचं आहे. ओव्हरले क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करून इथे तुम्हाला ऑपोसिटीचं ऑप्शन मिळून जाईल. ऑपोसिटी क्लिक असून याच्या थोडं ऑपोसिटी याची कमी करून टाकायच्या प्रकारे 60पर्यंत आणून घ्यायची आहे. आणि दुसरा इमेज आहे त्या दुसऱ्या इमेज सिलेक्ट करून अशा प्रकारे तो मोठा करून टाकायचा आहे. आणि याचं पण रिमूव्ह बॅकग्राऊंड करायचं. तर अशा प्रकारे खाली रिमूव्ह बीजीवर क्लिक करून तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड यावर क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आहे. रिमूव्ह झाल्यानंतर डबल मित्रांनो इथे तुम्हाला इरेज ऑप्शन क्लिक करून साईज थोडीशी वाढवून घ्यायची आणि हार्डनेस थोडंसं कमी करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे तुमचे जे खालचा भाग आहे तो अशा प्रकारे इरेज करून टाकायचा आहे. अशा प्रकारे इरेज केल्यानंतर वरती राईटवर क्लिक करून जे जसा तुम्हाला मोठा इमेज पाहिजे तसा तुम्ही तुम्ही तो इमेज ठेवू शकता अशा प्रकारे. तर इथे तुम्हाला वरती लेअर क्लिक करून मूव अप करून टाकायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपला इमेज इथे सेट केलेला आहे. तर सेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल डाऊन करून ॲडजस्टवर जायचं आहे. जशा प्रकारे तुम्हाला ब्राईटनेस पाहिजे तर तुम्ही ब्राईटनेस वाढवू शकता आणि कमी पण करू शकता. मी इथे थोडंसं वाढवून टाकतो मित्रांनो +5. आणि कॉन्ट्रास्ट आहे थोडीशी वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे क्लिअरिटी तुम्हाला वाढवायची असेल तर वाढू शकता, पण खूप जास्त पण नाही करायची. ते 3-4 अशा प्रकारे ठेवून द्यायचे 5पर्यंत. सॅच्युरेशन आहे थोडीशी वाढवून टाकायची आहे 15पर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला तो इमेज सेट झालेला आहे. इथे वरती राईटवर क्लिक करायचं. राईटवर क्लिक करून तुम्हाला एक शॅडोचं ऑप्शन मिळून जाईल. शॅडोवर क्लिक करायचं. शॅडो क्लिक करून इथे तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसत आहे, ॲडजस्ट, पोझिशन आणि कलर. या कलरवर क्लिक करायचं. कलर क्लिक करून इथे व्हाईट कलर घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे व्हाईट कलर केल्यानंतर मित्रांनो
पोझिशन यावर क्लिक करायचं. अशावर ते पोझिशन बरोबर इथे तुम्हाला 0 करायची आहे आणि हे जे आहे पोझिशन वरची हॉरिझॉन्टल ती तुम्हाला 7 ठेवायची आहे. 7 ठेवल्यानंतर ॲडजस्ट करून यावर जायचं आहे. ऑपोसिट इथं फुल करून टाकायची आणि ब्ल्यूवर पण फुल करून टाकायचे. अशावर तो फुल केल्यानंतर मित्रांनो वरती राईटवर क्लिक, तर वरती नाही करायचं मित्रांनो, इथे तुम्हाला बॉर्डरवर क्लिक करायचं आहे. बॉर्डर क्लिक करून इथं व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आणि एकदम ऑपोसिट जे काही याचे आहे ते एकदम म्हणजे कमी 1-2 पर्यंत ठेवून द्यायची. अशावर 2 ठेवून द्यायची आणि वरती राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. अशा प्रकारे राईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक PNG दिली आहे व्हाईट कलरची. मी त्या PNG ॲड करायची. ॲड करण्यासाठी इथे ॲड फोटो क्लिक करून जे मी तुम्हाला PNG दिली आहे ते तुम्ही PNG ॲड करून टाकायची. अशा प्रकारे PNG आहे आणि वरती ॲडवर क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर इथं अशा प्रकारे मोठी करून घ्यायची आहे. पूर्ण इमेजपर्यंत ओढून घ्यायची. अशा प्रकारे ओढल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला वरती राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं इथं पिक्सआर्टचं ॲपचं काम पूर्ण कंप्लीट झालं आहे. तर कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो वरती डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सेव्ह ॲज JPG यावर क्लिक करून अशा प्रकारे सेव्ह क्लिक करून टाकायचं आहे. अशावर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशनवर. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते PLP फाईल दिली आहे. तर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये कशी ओपन करते सांगतो. तुम्हाला वरती 3 डॉट क्लिक करायचं आहे. खाली ओपन अँड PLP दिसत आहे त्यावर PLP क्लिक करून वरती PLP स्क्वेअरमध्ये दिसत त्यावर क्लिक करून ज्या फोल्डरमध्ये तुम्ही जे आपलं PLP फाईल ठेवली आहे ते तुम्ही घेऊन घ्यायची आहे. तर मी मित्रांनो PLP फाईल अशाप्रकारे ओपन करतो. अशा प्रकारे ओपन अँड ॲड क्लिक करून इथे बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमची PLP फाईल ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथून शेवटून दुसरा नंबरचा डबल स्क्वेअरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो स्क्रोल डाऊन करून इथं फ्रॉम गॅलरी यावर क्लिक करून टाकायचं आहे. आणि जो आपला आपण इमेज आपण पिक्सआर्टमधून सेव्ह केला तो तुम्हाला इथे घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे सिलेक्ट करून राईट क्लिक करून यावर अशा प्रकारे घेऊन घ्यायचं. तर अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड होऊन जाईल. आणि तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे जर फॉन्ट जर काही करायचं असेल, फॉन्टमध्ये एडिट करायचं असेल, तिथे तुम्हाला लेअर ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे ते पूर्ण PNG अनलॉक करून टाकायचं आहे. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला कुणालची PNG आहे तुम्हाला नाव टाकायचं असेल तरी तुम्हाला ओके. तर मित्रांनो इथं तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर जायचं आहे. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर गेल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इथं वरती श्रीदेव दिसत आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला जो तुमचं नाव आहे तर तुम्ही इथे टाकू शकता. मराठीमध्ये तुम्ही टाकू शकता मित्रांनो. अशा प्रकारे इथं कुणाल टाकायचं आहे. तुम्हाला कुणाल टाकायचं आणि श्रीदेव युनिकोड टू श्रीदेव केला आणि ते कॉपी करून टाकायचं आहे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो इथं पिक्सल लॅबवर जायचं आहे आणि जो आपला इमेज आहे तो तुम्ही इथे इमेज म्हणतो आपला फॉन्ट आहे त्यावर अशावर ते टेक्स्ट इथे पेस्ट करून ओके करून टाकायचं. अशावर तुमचा इथे नाव येऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं खालचं महल्ले सरनेम बदलायचं असेल डबल इथं युनिकोड इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरवर जायचं. इथे तुम्हाला जो आपला सरनेम आहे ते तुम्ही टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे मी सरनेम टाकतो. असं सरनेम टाकल्यानंतर इथे तुम्हाला युनिकोड श्रीदेव क्लिक करून यावर कॉपी करून टाकायचा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो इथे पिक्सल लॅबवर जायचं आणि महल्ले आहे त्यावर क्लिक करून डबल टॅप करून इथे तुम्हाला जो आपला हे आहे ते डिलीट करून टाकायचा. डिलीट करून इथे तुम्हाला जो पेस्ट करून टाकायचा आणि ओके करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा तो फॉन्ट ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तो ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला डेट चेंज करायची आहे. डेट चेंज करा तर इथे तुम्हाला डबल टॅप करायचं. डबल टॅप करून जो तुमचा डेट आहे तो डेट बदलू शकतो. तर ओके मित्रांनो आपलं बॅनर एडिट झालेला. तर मित्रांनो अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो आपला हे बॅनर आपला सेव्ह करायचा. सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला खाली डिफॉल्ट आहे त्यावर समोर ॲरो दिसत आहे त्यावर ॲरो क्लिक करून ते अल्ट्रामधून क्लिक करून सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आणि आपलं बॅनर हे एक्सपोर्ट होऊन जाईल. तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.